माझं नाव सुषमा. मी 18 वर्षांची आहे. मी लहान असतानाच एका अपघातामध्ये माझी आई वारली. त्यामुळे मी आणि माझे बाबा खूपच एकटे पडलो होतो. सगळ्यांनी माझ्या बाबाला दुसरं लग्न करायचा सल्ला दिला. पण माझ्या बाबांनी ते केलं नाही, म्हणजेच दुसरं लग्न केलं नाही. कारण माझ्या बाबाचा माझ्यावर खूप जास्त जीव होता आणि मी एकुलती एकच होते. त्यांना असं वाटायचं दुसरी बायको जर केली तर ती आपल्या मुलीला एवढा जीव लावणार नाही. कारण मी खूपच लाडाने वाढलेली एकुलती एक मुलगी होते. मला भाऊ सुद्धा नव्हता. खरं तर ज्या दिवशी माझ्या आईचा अपघात झाला, म्हणजेच ऍक्सिडेंट झाला, त्या दिवशी माझे आई बाबा एका अनाथ आश्रम मध्ये जात होते. पण समोरून एक मोठी गाडी आली आणि धडक मारल्यामुळे माझी आई जाग्यावरच गेली. मला भाऊ नव्हता, त्यामुळे आई बाबा माझ्यासाठी भाऊ आणायला, म्हणजेच एका मुलाला दत्तक घ्यायला निघाले होते. ते दोघे मला माझ्या वाढदिवसाला सरप्राईज देणार होते. पण माझ्या आईची खूप इच्छा होती, ज्या मुलाला त्यांनी पसंत केलं होतं त्याला घरी घेऊन यायचं होतं. पण मध्येच माझ्या आईचा अपघात झाला होता आणि बाबा एक दिवस खरंच जाऊन त्या मुलाला आश्रमशाळेतून घेऊन आले आणि मला सांगितलं, आजपासून हा तुझा लहान भाऊ आहे, त्याचं नाव सुरेश आहे. आणि बाबांनी मला असंही सांगितलं, त्याला कधीच असं एकटं पडू देऊ नकोस, असं वाटू देऊ नकोस की तू त्याची सावत्र बहीण आहेस म्हणून. कारण आम्ही जेव्हा त्याला पहिल्यांदा भेटलो होतो तेव्हा तो आमच्याशी बोलता बोलता खूपच इमोशनल झाला होता. खूप जास्त हळवा आहे तो. त्याला जर कोणी काही बोललं तर लगेचच त्याच्या डोळ्यात पाणी येतं. आणि म्हणून तुला मुद्दामून सांगतो आहे की त्याला बोलताना विचार करूनच बोलत जा. मग मी बाबांना सांगितलं, ठीक आहे, असंही तो माझ्यापेक्षा लहानच आहे आणि त्यामुळे मोठ्या बहिणीचं त्याला ऐकावंच लागेल. बाबांनी लगेच मोठे डोळे करून माझ्याकडे बघितलं आणि म्हणाले, हो बाळा, पण जरा जपून, तो लहान आहे तुझ्यापेक्षा. तरी सुरेशचं वय एकूण 16-17 असेल आणि बाबा तर असं बोलत होते जसं काय तो अगदी 1-2 वर्षांचाच आहे आणि मी फक्त त्याच्यापेक्षा 1 वर्षानंतर मोठी होते, म्हणजे 1 वर्षांनीच तर मोठी होते. पण बाबांना त्याचीच जास्त कीव यायची. त्यांना तोच जास्त जवळचा वाटू लागला. असो, मी एवढं लक्ष दिलं नाही. म्हटलं जाऊ दे. महिनाभरातच सुरेश आमच्यामध्ये खूप जास्त रमला. सारखं मला ताई ताई, माझ्या बाबांना बाबा बाबा करून असं आमच्या मागे असायचा आणि आम्हालाही ते चांगलं वाटायचं. बाबा त्याला मे महिन्यात घेऊन आले होते आणि तेव्हा शाळेला सुट्ट्या होत्या. त्यामुळे सुरेश दिवसभर घरीच असायचा, रिकाम टेकडा. मी सुट्ट्यांमध्ये डान्सचा क्लास लावला होता आणि दुपारी मी तिकडेच असायचे 2 तास. आणि त्यामुळे सगळं घर सुरेशच्या हवाली असायचं. म्हणजेच एकटाच दिवसभर तो घरात असायचा, टीव्ही बघत बसायचा. एके दिवशी मी जेवण करून माझ्या डान्स क्लासला जायला निघाले. तिथे पोहोचल्यावर मला समजलं, आम्हाला डान्स ज्या मॅडम शिकवत होत्या त्यांचा पायच मुरगळला होता. म्हणजेच त्यांच्या पायाचं फ्रॅक्चर झालं होतं आणि डॉक्टरांनी त्यांना नीट व्हायला किमान 10 दिवस तरी सांगितले होते. आणि पुढच्या 15 दिवसांनीच माझं कॉलेज सुद्धा सुरू होणार होतं. म्हणजेच सुट्ट्या ह्या संपणार होत्या आणि त्यात हे 10 दिवस माझे असे जाणार होते, मला आता घरीच बसावं लागणार होतं कारण की त्या मॅडमचा पाय फ्रॅक्चर झाला होता. पण या 10 दिवसात घरी माझ्यासोबत असं काहीतरी होईल याचा मी विचारही केला नव्हता. 3-4 दिवसातच मी खूप कंटाळून गेले होते. कारण आता मला क्लासला जायची सवय लागली होती आणि त्यातच कॉलेजही बंद होतं. त्यामुळे मी आणखीनच बोर झाले होते आणि म्हणून घरी बसून मला एकटं एकटं वाटू लागलं. म्हणून मी माझ्या रूमच्या बाहेर पडले आणि सुरेशच्या बाजूला जाऊन बसले. तो हॉलमध्ये होता, टीव्ही बघत होता. मी त्याच्या बाजूला बसल्यावर त्याने लगेचच रिमोट घेऊन चॅनल चेंज केलं कारण टीव्हीवर किसिंग सीन चालू होता. त्याला वाटलं मी त्याला ओरडेल म्हणून त्याने ते बदललं. मग मीही त्याची मजा घ्यायचं ठरवलं आणि ते चॅनल परत लावलं. मी त्याला म्हटलं, एवढं काय घाबरतोस रे, एक गाणंच तर आहे आणि फक्त त्यामध्ये तो सीन चालू आहे, तुला ते चॅनल बदलायची काही गरज नाहीये. तेव्हा त्याने मोकळा श्वास घेतला. म्हणजे आता त्यालाही वाटलं की मी मोकळ्या स्वभावाची आहे आणि घाबरायची काहीच गरज नाही.
तेव्हा तो बिनधास्तपणे गाणी ऐकू लागला. सुरेशबद्दल सांगायचं झालं तर तो दिसायला फारच हँडसम होता. वयाने मी जरी त्याच्यापेक्षा मोठी असले तरीही तोच माझ्यापेक्षा मोठा दिसायचा. कारण तो उंच होता, हायटेड होता आणि त्याचं शरीर एकदम भरदार होतं. आणि तसा तर तो खूपच क्यूट दिसायचा. अगदी कोणत्याही मुलीला बघितल्यावर आवडेल असा होता. हळूहळू आमच्यातला बॉन्ड खूप जास्त स्ट्रॉंग झाला होता. कारण आम्ही बहीण भाऊ कमी आणि मित्रमैत्रीण जास्त झालो होतो. अगदीच बोलायचं झालं तर एकमेकांचे बेस्ट फ्रेंड झालो होतो. ते म्हणतात ना, मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे असं काहीतरी होतं आमच्यामध्ये. आणि आता हळूहळू आमच्यातलं हे बॉन्ड खूप जास्त वाढलं होतं. एकदा सहज बाबांना यायला उशीर होणार होता, काहीतरी त्यांचं काम होतं. म्हणून सुरेश माझ्या खोलीत येऊन झोपला. कारण तो एरवी बाबांसोबत झोपत असायचा, पण त्या दिवशी बाबा नसल्यामुळे तो माझ्या खोलीत येऊन माझ्यासोबत झोपला होता. आणि काय माहीत, मला सुद्धा त्याचं असणं खूप जास्त आवडत होतं. म्हणजेच मला त्याची सवय लागली होती. आम्ही दोघं सुद्धा एकाच बेडवर रात्री झोपलो होतो. आम्ही दोघांनी रात्री उशिरापर्यंत खूप जास्त गप्पा मारल्या. त्यानंतर मला झोप येऊ लागली आणि मी झोपी गेले. आणि तेवढ्यातच मला असं जाणवलं, माझ्या अंगावर सुरेशचाच हात असणार. कारण माझ्या रूममध्ये तर तोच झोपला आहे. आणि खरंच तो मध्यरात्री माझ्याकडे नुसता टक लावून बघत होता आणि माझ्या अंगावर त्याचा हात होता. मी त्याला विचारलं, तू हे काय करतोयस? मी त्याला विचारलं, एवढी रात्र झाली आहे, तुला झोप येत नाही का रे? आणि माझ्याकडे असं का बघत आहेस टक लावून? झोपी जा बरं तू. मी बोलता बोलता त्याने त्याचं बोट माझ्या ओठांवर ठेवलं आणि मला म्हणाला, तू फक्त शांत बस. आता जे करायचं ते मीच करणार आहे. तू फक्त त्या गोष्टीची मजा घे. मजा? कसली मजा? काय बोलतोयस तू? वेडा झालायस का? आणि तो मला म्हणाला, तू माझी बहीण आहेस, मी तुझा भाऊ आहे, हे अगदी बरोबर आहे. पण आपण दोघे सावत्र बहीण भाऊ आहोत, हे नकोस विसरू. त्यामुळे आपल्याला जे करायचं ते आपण करूया. म्हणजे तू सुद्धा खुश आणि मी सुद्धा खुश. आणि गोष्ट आपल्या घरातच राहील, कोणाला कळणारही नाही. बाबांना हे कळणार नाही. तू टेन्शन घेऊ नकोस. त्यामुळे तू मला आता सगळं काही करू दे, अडवू नकोस. त्याचं बोलणं ऐकून तर आधी मी खूपच शांत झाले. मला समजतच नव्हतं मी नेमकं काय बोलू. पण त्याने थोड्या वेळातच मला एवढं गरम केलं होतं आणि मी जर त्याला होकार दिला तर तो आणखीन काय काय करेल सांगता येत नाही.